हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना झाली ना, तर त्या दिवशी घेतलेलं शूट आहे. तर आम्ही गणपती बाप्पा बसवतो का? तर नाही. कारण आम्ही महालक्ष्म्यांसाठी गावाकडे जात असतो 2-3 दिवसासाठी. तर काय होते मग त्या पूजेमध्ये खंड पडतो. तर तसं ते चालत नाही. तर त्याच्यामुळं मग गणपती बाप्पा बसवता येत नाही. पण मग मी काय करत असते, माझ्या देवरात जे गणपती बाप्पा आहे ना, आपण त्यांची दररोज पूजा करतो. तर तेच गणपती बाप्पा मी स्थापित करते राशीवरती आणि त्यांची 10 दिवस पूजा करत असते. तर अशा पद्धतीनं मी गणपती बाप्पा बसवत असते. देव्हाऱ्यातल्याच गणपती बाप्पांना मी स्थापन करून त्यांची पूजा करते. तर इथं मी पूजेसाठी फुलं तोडून आणलेले होते. इथं मला गणपती बाप्पांचा अभिषेक करून त्यांना राशीवर स्थापन करायचं होतं. म्हणजे मी राशीवर त्यांना स्थापन करत असते. तर इथं मी पारिजातांच्या फुलांचा हार बनवून घेतलेला, मोदकसुद्धा बनवून घेतलेले आहे. याची रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर अशा पद्धतीनं आरत्या करून घेतलेल्या आहेत. देवांश पण आरती करायला माझ्यासोबत होता. तर कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. बाय.